ओके. कान्हे मावळ या ठिकाणी आपण आहोत. नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स या ठिकाणी आपण आहोत. आपल्यासोबत आदिनाथ जाधव आहेत, डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला होता. काही विद्यार्थी समोर आले होते आणि काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांची माहिती समोर गोळा केली जात होती रेकी करून आणि ती विकल्या जात होती. नेमकं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सत्य परिस्थिती काय आणि काय यामध्ये नेमकं प्रकार आहे. नमस्कार, हिंदुस्थान माझामध्ये आपलं स्वागत आहे. नेमकं आपण कशी संस्था चालवता, काय रजिस्ट्रेशन आहे, गव्हर्नमेंटचे आपलं काय टाईप आहे का, गव्हर्नमेंटने कोणते राईट्स तुम्हाला दिलेत की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची माहिती जमा करायची, डिटेक्टिव्ह तुम्ही करता, रेकी करता आणि ती माहिती तिसऱ्या व्यक्तीला विकता, असं काय प्रकार घडला हा? तुम्ही जे मला प्रश्न विचारला, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की अशा पद्धतीचं काय रेकी करणं आणि माहिती विकणं ही गोष्ट झालेलीच नाहीये. आता मी हे ऑन कॅमेरा चॅलेंज देतो. आम्ही एनडीएफने कुठलीही माहिती विकलेली नाहीये किंवा जे तुमच्याकडे कंप्लेंट आलेले आहेत, ज्यांनी कंप्लेंट केलेले आहेत, ती मुलं एनडीएफ मधून काम होत नाही म्हणून पळून गेलेली मुलं आहेत. त्याच्यामध्ये 4-5 नाव आहे, जसं की आकाश वागडकर, त्याच्यानंतर गणेश जायबाय, त्याच्यानंतर धम्मदीप सरवदे, त्याच्यानंतर इंगळे म्हणून एक आहे. तर ही मुलं एनडीएफ मध्ये जॉईन झालती. दुसरी गोष्ट, ह्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं. आता तुम्हाला मी पहिल्यापासून सर्व माहिती सांगतो की नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह संस्था आहे. दुसरी गोष्ट, ह्या संस्थेमध्ये गव्हर्नमेंट जे ऍक्ट आहे, पसारा ऍक्ट, त्याच्यानुसार सर्व लिगली काम चालतं. आपली डिटेक्टिव्ह एजन्सी प्लस सिक्युरिटी एजन्सी आहे. आपल्याकडे जवळजवळ 100+ स्टाफ आहे. सर्व काम लिगली पद्धतीने चालतं. पण जेव्हा ही 4-5 मुलं आमच्याकडे जॉईन झाली, माझा अंदाज हे साधारण 7 ते 8 महिन्यापूर्वीचा विषय आहे. याच ट्रेनिंग सेंटरमध्ये ती मुलं जॉईन झालती आणि जेव्हा त्यांना ट्रेनिंग झालं नाही, तेव्हा त्यांनी निगेटिव्हिटी पसरायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं, तर त्यातली काही मुलं काम करायला नकार देऊन निघून गेले. याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत, व्हिडिओज आहेत, सर्व गोष्टी आहेत. हा जरा विषय त्यांना ट्रेनिंग आवडलं नाही आवडलं. आता तुमची प्रायव्हेट संस्था आहे, इथे त्यांना काम नाही आवडलं, नाही त्यांच्याकडून झालं, ते निघून गेले, तो वेगळी बाजू. आता आर्मीमध्ये पण काही जण जातात, पोलीस भरतीमध्ये जातात, ग्राउंडमध्ये त्यांना दम येते किंवा त्यांना नाही आवडत स्ट्रगल करायला, मग ते बाहेर पडतात तिथून, बरोबर. तर त्यानंतर तो पार्ट वेगळा झाला. पण माझा मुद्दा असा आहे की आपण पैसे घेता, थर्ड पार्टी हा माणूस आहे, याला माझी माहिती पाहिजे, ती तुमची संस्था माहिती रेकी करून यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पुरवते आणि त्या व्यक्तीचं जर जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला काय जबाबदार, त्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे अशी माहिती कशी काय विकू शकता तुम्ही? ओके सर, तुम्ही म्हणता तो प्रश्न बरोबर केला. पण ही जी माहिती आली तीच मुळात तुमच्याकडे चुकीची आली. मी का सांगतो, कारण गेल्या 15 दिवसापूर्वीच पुणे क्राईम ब्रँच युनिट 2 चे कमीत कमी 15 ते 18 अधिकारी ऑफिसला येऊन सर्वे करून गेलेले आहेत. पूर्ण कॅमेरे चेक केलेले आहेत, मोबाईल लॅपटॉप चेक केलेले आहेत. त्याची केस पुणे जे क्राईम युनिट 2 आहे तिथे पूर्ण आमची केस पेंडिंग आहे. पेंडिंग म्हणजे ती पूर्ण क्लोजच झाली का, कारण की जी त्यांना माहिती दिलती किंवा जी मुलांनी माहिती दिलती की असं असं काम होतं, मुळात त्या पद्धतीचं एनडीएफ मध्ये काहीही काम होत नाही. एनडीएफ मध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार सर्व कामं होतात. याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग दिलं जातं. मुलांकडनं ज्यांना एनडीएफ मध्ये जॉईन व्हायचं त्यांना मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं फीस घेतो अगोदर, हे आम्ही मान्य करतो. का, कारण की गव्हर्नमेंटचा पण नियम आहे. जसं तुम्ही आर्मी पोलीसचं सांगितलं, आर्मीचा सुद्धा नियम आहे की जर एखादा मुलगा आर्मीची ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर जर पळून गेला तर त्याच्याकडनं झालेला खर्च ट्रेनिंगचा सगळा गव्हर्नमेंट वसूल करतं. मग आमची तर प्रायव्हेट संस्था आहे. आमच्या प्रायव्हेट संस्थेला ना कुठलं एनजीओ सहकार्य करतं किंवा कुठलं गव्हर्नमेंट फंड देतं, कोणीही फंड वगैरे देत नाही. तर मुलांचा जो ट्रेनिंगचा खर्च आहे हा मुलांनाच स्वतःला करावा लागतो आणि जेव्हा ही जाहिरात निघते तेव्हाच आम्ही पब्लिश करतो. तर अशामधून ती निघून, म्हणजे तिथं ट्रेनिंग झाल्याच्या नंतर, जॉब सुरू केल्याच्या नंतर मुलांना ज्यांना काम झालेलं नाहीये, तर ती जी मुलं पळून गेलेले आहेत, तर त्यांनी ह्या सर्व अफवा उठवलेल्या आहेत. त्याचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत, व्हिडिओ आहेत आणि ह्याला आम्ही कोर्टामध्ये पण आणि पोलीस स्टेशनमध्ये पण समोर जायला तयार आहे. ओके, ॲग्री विथ यू. पण तुम्ही म्हणताय हे सगळं त्यांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी ह्या गोष्टी केल्यात, बरोबर. पण माझ्याकडे एक माहिती अशी आली आहे, माझ्याकडे तुमचे जो ऑफिस आहे कात्रजचं, त्या ठिकाणून माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्स व्हायरल झाले, माझ्याकडे आलेले आहेत. माझ्याकडे कोटेशन आलेलं आहे, ऑन कॅमेरा तुम्ही पाहू शकता. हे कोटेशन की तुम्ही जसं मी आता सांगितलं की एखादी माहिती घेण्यासाठी तुम्ही कोटेशन देता, पर डे 6,000 रुपयानुसार तुम्ही माहिती प्रोव्हाइड करता वेगवेगळ्या ठिकाणची. पण माहिती काय आहे, लिगली का इनलिगली, हे बघा. ते कोटेशन बघा, त्याच्यावर काय लिहिलंय ते बघा. आम्ही जर एखादा मॅट्रोमोनियलचा मॅटर असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर डिटेक्टिव्हची सर्व्हिस हवी असेल लिगली पद्धतीने, तर त्याच्यासाठी आम्ही पर डे 5,000-6,000 रुपये चार्जेस घेतो. आणि कोटेशन देणं हे लिगली झालं, इनलिगली नाही. कोटेशन जर आमची संस्था देत असेल तर 100% हे लिगलीच झालं. मला एक गोष्ट सांगा, आता एखादा आता राजकीय क्षेत्र आहे, सत्तेतले लोक आहेत, विरोधातले लोक आहेत, एखाद्या विरोधीला सत्तेतल्या व्यक्तीची माहिती पाहिजे,
बरोबर, आणि तुम्ही ती पैसे देऊन माहिती घेता आणि त्याला देता. उद्या त्यांचं बरं वाईट काय झालं, माझा मुद्दा लक्षात घ्या. हा बरोबर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखं आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यातली तुम्ही माहिती गोळा करून देता. तो कुठं जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टी घडतायत सर. ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचले. नेमकं याला क्लिअर करा की काय विषय होऊ शकतो याच्यातून. तुम्हाला गव्हर्नमेंट BNS भारतीय न्याय संहितेनुसार कोणत्या ऍक्ट, कोणत्या कलमानुसार तुम्ही ही अथॉरिटी घेऊन इन्फॉर्मेशन पुरवता. ठीक आहे, डिटेक्टिव्ह गव्हर्नमेंटनी तुम्हाला कायद्यामध्ये आहे, डिटेक्टिव्ह कोणी संस्था खोलू शकतं प्रशिक्षण देण्यासाठी, बरोबर, एखाद्या वर्गखोलीमध्ये. पण तुम्ही प्रशिक्षणाबरोबर प्रॅक्टिकली लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना देताय, लिगली तुम्ही कोटेशन पण देताय. पण एखाद्याचे पैसे घेऊन माहिती पुरवणं, रेकी करणं त्याच्या खाजगी आयुष्यातली, हे योग्य आहे का? ते जे कोटेशन आहे हे चुकीच्या कामाचं आहे का कोटेशन? हे तुमच्याच legal- ऑफिसने दिले, हे तुम्ही म्हणजे त्याचं व्हेरीफाय illegal- करता की नाही? लिगल कामाचं नाहीये ते. हे जेव्हा हे तुमच्याच quotation- ऑफिसने दिलेले हा कोटेशन, ऐका सर, कोटेशन देणं आणि केस करून देणं हे म्हणजे ह्याच्यात खूप फरक आहे. जेव्हा कोटेशन दिलं जातं तेव्हा आम्ही तुम्हाला ऑफिसला, म्हणजे तुम्हाला जर ते कोटेशन ओके असेल तर ऑफिसला बोलवतात. ऑफिसला आल्याच्या नंतर समजा तुम्ही मला केस देतात, तर तुमच्याकडनं तुमचं आधार कार्ड, कशाबद्दल केस आहे, हा लिगली मॅटर आहे का, हे सगळं आम्ही चेक करतो. आता आणि तुमच्या तिथं ते- जे टेलिकॉलिंगला मुली आहेत, त्यांच्याकडे एका व्यक्तीने कॉल केला की मला त्या व्यक्तीची माहिती पाहिजे आहे, XYZ रामची मला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर तुमच्या मॅडमने सांगले ठीक आहे, तुम्हाला कोटेशन पाठवते आणि तुम्हाला किती चार्जेस वगैरे असं भरावं लागतील. तर तिथं क्रॉस व्हेरिफिकेशन असं केलं की माझी तर माहिती लीक नाही होणार ना त्यांच्यापर्यंत, तर नाही, तुमची माहिती सेफ राहणार असं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांनी कोटेशन वगैरे सर्व केसचं अपडेट घेतलं आणि क्रॉस व्हेरिफिकेशन असं कुठलंही केलं नाहीये त्या ठिकाणी की तुम्हाला सर, माहिती का पाहिजे. क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात नाही. जेव्हा तुम्हाला फायनल केस द्यायची तेव्हा तुम्हाला ऑफिसला बोलवलं जातं. पहिल्या कॉलवर तुम्हाला फक्त पेमेंट दिलं जातं, म्हणजे की तुम्हाला अंदाजे खर्च काय आहे. आणि तुम्ही जर ओके असाल, तुम्ही म्हणलात की मी आता पेमेंट करायला तयार आहे, तर तुम्हाला सांगितलं जातं की ऑफिसला या, आम्हाला लिहून द्या तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, कुठलंही आयडी प्रूफ आमच्याकडे जमा केलं जातं. समोरच्या व्यक्तीने सर आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे जे टर्म्स कंडिशन आहेत हा. त्या संस्थेच्या पूर्ण केल्या आहेत. NDFच्या तुमच्या ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत समोरच्या व्यक्तीने. आणि त्याचं कोटेशन, पैसे केस पण घेतली तुम्ही आणि समोरच्याचे इन्फॉर्मेशन पण दिली आहे, प्रतिष्ठित व्यक्तीची इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि आज त्याच्या जीवाला धोका आहे. तो म्हणजे 1-2 दिवसामध्ये बाहेर येणारच आहे. काही कारणास्तव, काही पॉलिटिशियन्स असल्यामुळे तो येऊ शकत नाही व्यक्ती, पण तो स्वतः हायलाईट होणार आहे, तो सांगणार आहे या संदर्भात सगळ्या गोष्टी. आणि ज्या व्यक्तीने दिली, जो NDFचाच आहे, त्यांना ज्यावेळेस तुमचं प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही माहिती कोणाला देऊ नका, नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. ठीक आहे, जसं IB आणि रॉचं सांगता नियम आहे, त्याचा आदर्श ठेवून नियमात राहून तुम्ही काम करा, बरोबर. पण ही इन्फॉर्मेशन लीक झालेली आहे, एका प्रतिष्ठित नागरिकाची तुम्ही राजकीय व्यक्तीची इन्फॉर्मेशन लीक करताय, तो व्यक्ती समोर येणार आहे. याच्याकडे कसं बघताय, याच्याकडे काय सांगाल तुम्ही? नाही सर, तुम्ही प्रश्न केला तो बरोबर आहे. जर आमच्याकडनं जर माहिती तशी लीक झालेली असेल तर 100% जे गव्हर्नमेंटच्या नियमाने, 100%. परंतु ती माहिती खरंच लीक झाली का, किंवा ती इन्फॉर्मेशन आमच्याकडनं जर लीक झालेली तर ती कशा पद्धतीने झालेली, हे पण अगोदर बघणं काम आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न केलेला आहे मला की जी माहिती लीक झाली एका व्यक्तीची, प्रतिष्ठित व्यक्तीची वगैरे, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून, कारण ऑफिसला येणारे किंवा आमच्या NDFला येणारे सगळ्या केसेस आम्ही व्हेरीफाय वगैरे करतो. आणि जर त्या व्यक्तीची आम्ही माहिती काढलेली असेल तर मी ऑन द स्पॉट कॅमेरा सांगतो की आमच्याकडे पण काहीतरी एव्हिडन्स असणार आहे की ती एक्झॅक्ट केस काय होती. त्याला लिगली स्वरूप असल्याशिवाय आम्ही इनलिगली पद्धतीने डायरेक्टली कोणाची पण इन्फॉर्मेशन लिगली स्वरूप होतं. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं होतं की मला फक्त त्याची माहिती द्या तुम्ही. सरळ सरळ काय म्हणणं होतं, तो कुठे जातो, कुठे बसतो, काय जेवतो, काय खातो, एवढीच माहिती द्या. कुठे फिरतो, कोणत्या गाडीत फिरतो, एवढीच माहिती त्याला पाहिजे होती, बरोबर. ती माहिती त्याला पुरवलेली आहे. तुम्ही लिगलच झालं ना, आता हे इलिगल झालं का? समोरचा व्यक्ती त्याचा जर जीवाची हानी करायची असेल तर तुम्हाला नाही सांगणार ना की मला त्याचा मर्डर करायचा, तुम्ही मला माहिती द्या. तो काय म्हणाल, मला फक्त वास ठेवायचा आहे, त्याचं माझ्या गर्लफ्रेंड सोबत लफडं आहे, मला फक्त त्याची माहिती पाहिजे, एवढंच सांगितलं तुम्हाला. तरी तुम्ही त्याला पैसे घेऊन तुम्ही माहिती विकताय, म्हणजे आणि त्याचा जीवाचं भरवाईट झालं तर काय? तुम्ही हा जो प्रश्न करताय तो प्रश्न करताना विचार करा की तुम्ही डायरेक्ट करताय म्हणताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तसं आम्ही करत असेल तर मी तुम्हाला ऑन द करताय स्पॉट, सर तुम्ही तसं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्या पूर्ण आमच्याकडे माहिती आल्याशिवाय आम्ही डायरेक्टली कुठलीही केस करत नाही. ओके, माहिती आली, माहिती झाली, माहिती पण भेटली. 2 दिवसात तो व्यक्ती समोरच येईल, विषय ठीक आहे. आता दुसरा माझा शेवटचा मुद्दा आहे तुम्हाला. भारतीय न्याय संहितेमध्ये अशी कुठली कलम आहे, त्या कलमानुसार तुम्ही रेकी करून, माहिती गोळा करून, कोटेशन बनवून रीतसर कोणत्या कलमानुसार तुम्ही ती व्यक्तीला विकल्या जाते? सर, हा कलम पण नाहीये आणि दुसरी गोष्ट असं काम पण होत नाहीये. तुम्ही जे प्रश्न करतात त्याला मी उत्तर म्हणून सांगतो की जो 21 ऍक्ट आहे प्रायव्हसी, बरोबर, त्याच्यानुसार कोणीही कोणाची प्रायव्हसी ओपन करू शकत नाही, हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे.
बरोबर. पण आमच्याकडे ज्या केसेस येतात ते आम्ही कुठेतरी गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून कोणाला तरी न्याय देण्यासाठीच आम्ही करतो. आतापर्यंत एनडीएफचा असं रेकॉर्ड आहे की जसं तुम्ही माझ्याकडे एका केससाठी आलात की अशी अशी तुम्ही माहिती घेतली. याच्यातून काय न्याय मिळतो सर, मला सांगा ना. न्याय सर मी तुम्हाला सर, ह्या प्रश्न जीवाचा सांगतो. प्रश्न आहे हो. तुम्ही माहिती नाही, नाही, नाही. प्रोव्हाइड करता, याच्यात न्याय काय आहे? मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, तुम्ही म्हणतात न्याय काय आहे. माझ्याकडे भरपूर साऱ्या केसेस आहेत, मी तुम्हाला त्या क्लायंटचे सुद्धा रेफरन्स देऊ शकतो. पण ऑन द असे बाईट वगैरे नाही. तुम्ही लिगली जेव्हा आपली काही कारवाई वगैरे होईल पुढे, तेव्हा की मी कशा पद्धतीने लिगली काम करतो. दुसरी गोष्ट, आमच्यामुळे कोणाचे फायदे झालेत किंवा कोणाला न्याय मिळाला हे मी तुम्हाला 100% प्रूफ करून देणार. दुसरी गोष्ट, जेव्हा डीव्हीच्या वगैरे केसेस असतात, डोमेस्टिक व्हायलन्सच्या किंवा मेंटेनन्सच्या वगैरे, त्याच्यामध्ये जेव्हा एखादा पुरुष की मी काहीही कमवत नाही अशी इन्फॉर्मेशन देतो आणि एखाद्या लेडीजला माहित असते तो काहीतरी काम करतोय आणि कोर्टामध्ये हे जेव्हा मॅटर जातो तेव्हा जे पर्सनल जे फॅमिली मॅटर्स असतात, फॅमिली मॅटर्समध्ये पोलीस डायरेक्टली हस्तक्षेप करू शकत नाही कोर्टच्या ऑर्डरनुसार. हे तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने माहित असेल. तेव्हा एखाद्या स्त्रीला हे कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय तिला की पुढचा व्यक्ती काहीतरी पैसे कमवतोय जेणेकरून मला मेंटेनन्स वगैरे मिळेल हे प्रूफच होत नाही. कारण कोणीतरी तिला माहिती काढून देणं गरजेचं आहे की तुझा नवरा इकडे इकडे जाऊन काहीतरी अफेअर करतोय किंवा कुठेतरी जाऊन तो वेगळ्या पद्धतीने वगैरे चुकीचे म्हणजे काम वगैरे करतोय किंवा काम करतोय पण तुला मेंटेनन्स वगैरे देत नाहीये. तर ह्या ज्या काही गोष्टी ह्याच्यामध्ये आम्ही लिगली पद्धतीने, याच्यात काय लिगल पद्धत? लिगली म्हणजे जर आता मला एक सांगा उदाहरण म्हणून की तुम्हीच आता काहीतरी त्या crime व्यक्तीने करतात. तिची माहिती मागितली आहे. तुम्ही हा. सांगितलं आताच म्हणले की कलम 21 नुसार कुठल्याही अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, भारतामध्ये लोकशाही आहे, याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीची खासगी माहिती कोणाला देता येत नाही, त्याच्या आयुष्यात काय चाललंय हस्तक्षेप करताही येत नाही. आणि तुम्ही आताच परत असं म्हणताय की एखादी व्यक्ती माझ्याकडे केस घेऊन येते, तिचा नवरा काय करतो, त्याची बायको काय करते, मग त्याचं वैयक्तिक जीवन आहे, ते नवरा बायकोचे भांडण आहे. ते बरोबर, कोर्टात बरोबर. तुम्ही सरळ त्यांना गायडन्स देऊ शकता. फॅमिली कोर्ट आहे, त्याच्यात तुम्ही दावा करू शकता. ते पोलीस स्टेशन आहे, तक्रार देऊ शकता. तुमच्याकडे ही अथॉरिटी भारतीय न्याय संहितेनुसार कुठेच नाही, तुम्ही मान्य केलंय. पण असं का हो. करताय तुम्ही? सर, अनुत्तरित आहे सर, नाही, सगळं नाही, नाही. संशयाच्या भोवऱ्यात जात आहे सर. सर ऐका, तुम्ही जे प्रश्न करतात हे तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे संशय म्हणून करतात, मी स्पष्ट बोलतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही जे मला प्रश्न करतात, तुम्ही म्हणतात की तुम्ही हे का करतात किंवा कशामुळे करतात. जर एखाद्या समाजामध्ये कुठेतरी अन्याय चालू आहे तर एक तुम्ही किंवा मी त्याच्यावर काम करू शकत नाही. तुम्हाला कशावरून माहिती व्यक्ती खरी बोलते, कशावरून सर, सत्य करणार आम्ही तुम्हाला? ऐका, जेव्हा आम्ही माहिती काढतो तेव्हा माहिती जर निघली तीच प्रोव्हाइड करतो. की असं नाहीये की कुणाची तरी डुप्लिकेट माहिती काढली किंवा हा व्यक्ती चांगला आहे तरी पण ह्याची काहीतरी एखादा खोटी माहिती वगैरे काढून ते आम्ही सबमिट करतो. म्हणजे सरळ सरळ म्हणजे तुम्ही लिगल करताय असं म्हणायचं, हो, सरळ सरळ. हो. आपण पाहतोय काय नाव सर? डायरेक्टर आदिनाथ जाधव, नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स. ओके, नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स डायरेक्टर आदिनाथ जाधव सर आपल्या सोबत येते. पूर्णपणे भारतीय न्याय संहितेमध्ये अशी कुठली कलम नाही त्यांनी सांगितलं, आणि कुठल्या व्यक्तीची खासगी माहिती प्रोव्हाइड करणं हे चुकीचं आहे त्यांनी सांगितलं, आणि एखाद्या सोबत जर अन्याय झाला तर त्याला ती माहिती प्रोव्हाइड करणं हे कायद्यानं म्हणजे रीतसर आहे असंही त्यांनी सांगितलं. नेमकं अनेक प्रश्नांची उत्तरं अनेक अनुत्तरित आहेत, संशयाच्या भोवऱ्यात ह्या गोष्टी जात आहेत. नेमकं काय प्रकार आहे याच्याकडे वेगळ्या पद्धतीनं काय चौकशी होईल तेही पाहणं महत्वाचं आहे. नेमकं अनेक विद्यार्थ्यांवर इथं काय त्यांच्या मनमर्जीने गेले असतील नसतील, ते ट्रेनिंग काय असेल त्याबद्दल काही बोलण्याचं. तुम्ही जो आता प्रश्न करतात की विद्यार्थ्यांचा, महत्वाची गोष्ट, तुम्ही विद्यार्थ्यांनी काय चुकीचं केलं ह्याच्याबद्दल मला प्रश्न केलेला नाहीये. पूर्ण बोलतोय की विद्यार्थ्यांचं काय असेल नाही, नसेल नाही, त्या नाही. ऐका, संदर्भात मी काही स्पष्ट विषय नव्हता. सांगतो, तुमचा ऑन कॅमेरा चालू आहे, माझा ऑन कॅमेरा चालू आहे, बरोबर. तुम्ही ज्या पॉईंट नुसार आलात की मुलांचं नुकसान झालेलं आहे, दुसरा पॉईंट की तुम्हाला असं की एका राजकीय व्यक्तीची माहिती काढली, हे दोन पॉईंट तुमच्यात. पहिला पॉईंट की मुलांचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनला रिसर कंप्लेंट करू शकतात, मी त्याला समोर जायला तयार आहे. ज्या मुलांनी कंप्लेंट दिलेली त्या माझं मुलांवर पहिल्यापासूनच NDF चं तुम्ही नुकसान सुरुवात- झालेलं आहे. सर, तुम्ही जे सुरुवात केली आहे ना ती मुलांच्या याच्यावरून, पण मला जी माहिती पाहिजे होती की तुम्ही माहिती गोळा करता त्याच्यावरच आपली ही बाईट होती. पण बाईट विद्यार्थ्यांवर ऐका, काय झालंय सर, काय नाही तो तुमचा इंटरनल नाही, प्रॉब्लेम नाही, आहे. नाही, नाही, नाही. बरोबर. सर, तो पण विषय की तुम्ही जसं गव्हर्नमेंटचं सांगतात, भारतीय न्याय व्यवस्था किंवा कलम वगैरे सांगतात, तर कुठला भारतामध्ये असा कलम आहे की त्याच्यामध्ये डिटेक्टिव्हचा वर्क करू शकत नाही, असा कुठला कलम आहे? तुम्ही सांगा मला. आता- तुम्ही जसं मला कलम विचारतात हा. त्या पद्धतीने त्या सांगा की कलमा कुठल्या संदर्भात ह्याच्यामध्ये- तुम्ही लॉचे स्टुडंट आहात, तुम्ही सांगितलं. हो. त्या लॉचा स्टुडंट मी नाहीये, मी फक्त सत्याची बाजू मांडतो बरोबर. की काय होतं आणि काय नाही. तर ते तुम्ही मला सांगायचं की कुठली कलम अशी आहे की जे डिटेक्टिव्ह म्हणून तुम्ही वापरू शकता. सर, डिटेक्टिव्ह म्हणून आता बघा, सिंपल तुम्हाला माहिती आहे सर, तुम्ही लॉचे तुम्ही सांगा ना. सर, मी लॉ पूर्ण झालेला विद्यार्थी नाहीये आताच तुम्ही म्हटले ना की आहे म्हणून, तुम्ही सांगा ना सर, मला नाही माहिती. सर. मी तुम्हाला journalist आहे. सांगतोय मी की लॉयर नाही.
सिंपल गोष्ट आहे सर, की जर मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय, तुम्ही मला प्रश्न विचारतात, बरोबर? मी तुम्हाला जे उत्तर सांगतोय ते मी तुम्हाला काही फिरून वगैरे नाही सांगत, स्पष्ट सांगतोय. तुमचा जो प्रश्न आहे त्याचा मी स्पष्ट उत्तर सांगतोय. तुम्ही प्रश्न केला की कुठल्या नियमानुसार तुम्ही काम करतात, मग हे काम करू शकत नाही, ह्याचा कुठला नियम आहे किंवा कुठला ऍक्ट आहे की डिटेक्टिव्ह हे डिटेक्टिव्हचं काम करू मी शकत डिटेक्टिव्हचं नाही? काम करू शकत नाही हे म्हणलंच नाही. मग फक्त एवढंच मी म्हटलं की एखाद्या खाजगी व्यक्तीची त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन तिसऱ्याला विकणं हे कायद्यानं चुकीचं आहे. अभिव्यक्ती कायद्याने स्वातंत्र्य चुकीचं आहे. ह्याला मी 19-21 मान्य कलम BNS नुसार ती माहिती आपण देणं चुकीचं आहे. मी एखाद्याच्या ह्याला मान्य प्रायव्हसी करतो. आपण विकतोय, एखाद्याला प्रोव्हाइड करतोय, भले ती नवरा बायकोची असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची असेल, व्यापाऱ्याची असेल किंवा मग राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील असेल, ते गुन्हाच आहे. बरोबर? बरोबर. कारण त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. एखाद्या बायकोच्या नजरेत त्याचा पती दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवतो, बरोबर? आणि त्या महिलेला तुम्ही तुमचा नवरा असं असं करतोय, तुमच्या नजरेत तो न्याय झाला, काय झालं, तुमच्या नजरेत नाही झाला, पण त्या बायकोनी रात्री झोपल्यानंतर त्याचा गळा दाबला किंवा चाकू खुपसला किंवा जेवणात विष पेरलं, तर माणसाचा जीव दिला, त्याला जबाबदार कोण राहणार? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत आलो होतो, बाकी काय नाही. जेव्हा सर सर, ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल, कारण हे मला सर इश्यू हे आहे. सर्व मान्य आहे. ह्या गोष्टी यांनी मान्य आहेत नाही आहेत ते म्हणजे सांगतायत, पण अनेक गोष्टींचे प्रश्न अनुत्तर आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी नम्र विनंती असेल की महाराष्ट्रामध्ये NDFच नाही, अशा कित्येक संस्था असतील, डिटेक्टिव्ह म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यास परवानगी जरी सेंट्रल गव्हर्नमेंट लॉ यांनी दिली असेल, पण एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनात मध्ये जाऊन त्यांची माहिती प्रोव्हाइड करणं आणि तिसऱ्याला विकणं पैसे घेऊन आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे आणि त्याच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो. याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यावर रिस्ट्रिक्शन आणणं गरजेचं आहे. हिंदुस्थान माझा न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे.